तोरणमाळ भागातील गावपाड्यांचे रस्त्यांची दुरवस्था दुरुस्ती न केल्यास राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे आंदोलनाचा इशारा। प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत धडगाव तालुक्यातील तोरणमाळ भागातील खडकी, फलाई, झापी, सिंदीदिगर, कुंड्या, भाबरी, भादल या रस्त्यांची दुरुस्ती करावी अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष सीताराम पावरा यांनी केली आहे। 8 दिवसात रस्ते दुरुस्तीची तातडीनं कार्यवाही न झाल्यास प्रकाशा पुलावर तोरणमाळ परिसरातील ग्रामस्थांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आंदोलन केले जाईल असा इशारा त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिला। बेधडक मी मराठी न्यूजसाठी नरेंद्र बागले, शहादा। तोरणमाळ भागामध्ये जे प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेमध्ये जे रस्ते झालेले आहेत ते रस्ते आता या पाणी पावसाळ्यामुळे इतके खराब झालेले आहे की तोरणमाळ भागातील खडकी, फलाई, झापी, सिंदीदिगर, कुंड्या, भाबरी, भादल, सावऱ्यादिगर असे अनेक गावांचे लोक त्या रस्त्याने प्रवास करीत असतात। त्याच्यामध्ये अंगणवाडी सेविका असतील, आशा वर्कर असतील, डॉक्टर्स, नर्स, सर्व सरकारी कर्मचारी सुद्धा त्याच रस्त्याने प्रवास करतात। या रस्त्याची आम्ही वारंवार मागणी केली। कार्यकारी अभियंता प्रधानमंत्री ग्रामसडक योजना नंदुरबार इथं कार्यालयावर जाऊन बरेचदा आपण मागणी केलेली आहे की तुम्ही हा रस्ता दुरुस्ती करा, परंतु अद्याप त्यांनी दुरुस्ती केलेला नाही। म्हणून आम्ही 30/12/2025 रोजी आम्ही एक माझ्या स्वतः या लेटर पॅडवर युवक जिल्हाध्यक्ष लेटर पॅडवर लिहून आम्ही त्यांच्याकडे मागणी केलेली आहे की येणाऱ्या या 8 दिवसामध्ये जर हा रस्ता जर दुरुस्ती केला नाही तर आम्ही त्या भागातील सगळे पदाधिकारी, सरपंच, गावकरी, बाकी जे आमच्या सोबत जे कार्यकर्ते आहेत त्यांना घेऊन राष्ट्रवादी युवक काँग्रेस ही प्रकाशा पुलावर म्हणजे जो हायवे जातो तिथं आम्ही मोठा आंदोलन करणार आहे आणि तशी आपण मागणी केलेली आहे। या रस्त्यांची कामं हे 2013 पासून काम सुरू होतं। हे काम 2019-20 ला पूर्ण झालेलं आहे। हा रस्ता मुदत संपण्याआधी जे कालावधी असतो रस्त्याचे ते संपण्याआधी एवढा खराब झाला की अक्षरशः आम्ही बघितलं की तिथं मोठी गाडी सुद्धा निघत नाही, एवढे मोठमोठे खड्डे झालेले आहेत। तसे आम्ही तुम्हाला फोटोज, व्हिडिओज, आम्ही बाकी फोटो, सेल्फी याच्यात काढलेला आहे, बाकी व्हिडिओ केलेले आहे, ते आम्ही सगळं तुमच्याकडे देतो। आम्ही बघा मागे जे 7 वर्ष जे कालावधीमध्ये जे खराब झालेले होते ते मध्ये दरवर्षी थोडंफार दुरुस्ती करायची, परंतु या वर्षी पावसाळा जास्त असल्यामुळे आणि ते नॉर्मल असं दुरुस्ती करतात म्हणून या वर्षी इतके मोठे खड्डे झालेले आहेत की पाऊस देखील जास्त होता आणि गाड्यांचा जे 7 वर्ष झाले रस्त्याला इतका म्हणजे खराब झालेला आहे की आता आम्ही मजबूतीने पूर्ण रिन्यू करा अशी देखील आपण मागणी केलेली आहे। बघा आमच्या राजकीय कारकिर्दीमध्ये आपण कुठलंही काम सामाजिक असो, राजकीय असो, कुठल्याही क्षेत्रामधलं काम असेल, आम्ही काम करणारे लोक आहे। आम्ही पदावर राहिलो किंवा निवडणूक जिंकायचं याच्यासाठी नाही, तर एक समाजाची सेवा म्हणून आम्ही तत्पर एनी टाइम कामासाठी तयार असतो। आम्ही आमच्याकडे लेखी आहे, आम्ही ज्या वेळेस क्वालिटीने जे काम होत नाही म्हणून त्यावेळेस माजी कार्यकारी अभियंता आपले सांगडे साहेब होते, त्यावेळेस खूप दोनदा आम्ही आंदोलन देखील केलेलं आहे की क्वालिटीचा रस्ता करा। तरी देखील काही ठिकाणी चांगल्या प्रकारे केलं आणि काही ठिकाणी जे घाटामध्ये खरं तर जे मोठे मोठे छोटे टोन केले किंवा सरळ चढाव असतील इथं थोडंसं लक्ष नाही दिलं गेलं, ती देखील आपण या पत्राद्वारे सगळी मागणी केलेली आहे।